जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून सदैव रहा अपडेट। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सौ पूजा टाकवडे यांना रणमर्दानी मंच पुरस्काराने सन्मानित केले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या ज्ञानाची ज्योत पेटवून महिलाही उद्योगात भरारी घेत आहेत। याचाच प्रत्यय इचलकरंजी नगरीतील अशाच एका सामान्य कुटुंबातून कष्ट करून आपल्या कलागुणाने समाजासमोर एक आदर्श ठेवणाऱ्या सौ पूजा टाकवडे या उद्योजिका म्हणून पंचक्रोशीत झळकत आहेत। त्यांनी अगदी तुटपुंज्या रुपयातून सुरू केलेला व्यवसाय हा आता उद्योगाचं रूप घेऊन आज लाखाच्या घरात पोहोचविला आहे। मनात जिद्द बाळगून हे पाऊल उचलून त्यांनी आज त्याचं चीज करून समाजाला दाखवून दिले। त्यामुळेच आज या इचलकरंजीमधून रणमर्दानी सारख्या मंचावर पुरस्काराने सन्मानित झाल्या। तर पाहूया आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्यांची मुलाखत। नमस्कार, जनतेचा अधिकारनामा या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त इचलकरंजीमधील आपण यशस्वी उद्योजिका म्हणून ज्या पुरस्कृत झालेल्या आहेत त्या पूजा टाकोडेकर यांना आज भेटण्यासाठी आपण इथं। नमस्कार मॅडम, यशस्वी उद्योजिकांमध्ये आज तुमचं नाव झळकतं आहे। पूर्ण आपल्या इचलकरंजीमध्ये म्हणाल तर उद्योजिका म्हणून आज तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे। पहिलं तुम्हाला जे बक्षीस मिळालं ते रचना उद्योजिक प्रेरणा मंच यांच्याकडून मिळालं, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मी ज्याला सुरुवात केली होती तर माझं पहिलं पाऊल हे रचनामधून होतं। तिथे महिलांसाठी स्वतः तयार करणाऱ्या वस्तूंना त्यांनी डिमांड दिले जातात आणि स्वतः तयार करणाऱ्या वस्तूंसाठी स्टॉल लावण्यासाठी मीही तिथं गेले होते। तिथं जवळजवळ 200 स्टॉल लावले आणि मी यशस्वी म्हणून झळकण्यासाठी माझं ते पहिलं पाऊल आहे, रचना आहे। खूप सुंदर। तर तुमचं पहिलं पाऊल म्हणून तुम्ही जी सुरुवात केली त्यानंतर तुम्हाला रोटरी क्लब तर्फेही मिळालं, त्यानंतर तुम्हाला रणमर्दानी मंच यांच्याकडून ही प्रमाणपत्र वगैरे शील्ड वगैरे मिळाली। त्यानंतर यशस्वी उद्योजिका म्हणून आज तुम्हाला काय वाटतं? की प्रत्येक महिलांच्याकडे जिद्द असते, फक्त कष्ट करण्याची धाडस पाहिजे। कष्ट केलं हे फळ आपलंच आहे, फक्त कष्ट करण्याची जिद्द असेल ना तर माणूस काहीही करू शकतो। मग तुम्हीही जे कष्ट केलं त्याला फळ मिळवायचं काम आता आपल्या इचलकरंजीमध्ये भरपूर साधन झालेलं आहे। शून्यातून जे विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि ह्या यशाच्या शिखरावर तुम्ही पोहोचत आहात, तर या यशाच्या पाठीमागं तुम्हाला मोलाची ज्यांची साथ मिळाली यासाठी तुम्ही थोडक्यात सांगा। मी हा व्यवसाय चालू करताना पहिला पर्समधून चालू केला होता, पण त्याला आपल्याला कापडी पिशव्यांना वाव नव्हता किंवा त्याला डिमांड नव्हती। पण आता आणि मी ज्वेलरी मग मी म्हटलं आपण ज्वेलरी ठेवूया आणि मी जवळजवळ 2000 रुपयापासून हा बिझनेस चालू केलेला। आता माझा महिन्याला 1 लाखचा टर्नआउट आहे आणि 10 लाखाचं भांडवल आहे। आणि मी माझ्यासाठी माझ्या आईनी 2000 रुपये दिले होते। परत मग मला त्यात सगळ्यांची साथ मिळत गेली आणि स्टॉलला आम्ही दोघे नवरा बायको माझे मिस्टर वगैरे आम्ही लावत गेलो आणि यश हे मिळत गेलं आम्हाला। आज सावित्रीबाई फुले यांच्या युगात त्यांच्या पाठीमागे ही महिला चूल आणि मूल न करता प्रत्येक बिझनेसमध्ये पाऊल उचलत आहेत आणि धडाडीनं पुढे जात आहेत। त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी जनतेचा अधिकारनामा या न्यूज चॅनल तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका।